आज दादा नसेल तरी पण गणेशने ती परंपरा चालवली आणि धोत्रे म्हटलं गेलं तर आपण खूप मोठं ना खूप आतमध्ये पडतंय. पण दादांच्या वरती असलेला प्रेम आणि दादांचा जो कीर्तिमान होता तो पुढे पाडा वाचण्यासाठी आपण पाहतो गणेश आणि त्यांचा संपूर्ण संघ अजूनही तयार आहेत. तर दादांना आपण या सर्वांच्या वतीने आज दादांचा तृतीय पुनस्मरण दिवस म्हणून आज आहे. तर जरूर दादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहणार आहोत. तर सर्वांनी आपण एका जागेवरती उभे राहा आणि दादांच्या आत्म्याची चिरशांती लाभो म्हणून दादांना आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. तर कृपया कुणी गडबड करू नका. डोक्यावरच्या कॅप्स असतील तर थोडं 2 मिनिटासाठी काढा. गॉगल असतील तर काढून घ्या. 1-2 मिनिटं फक्त. तर दादांना 1-2 मिनिटाची भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी वाहतोय. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. आणि जरूर आपण मॅचला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आपण पाहतो व्यासपीठावरती विराजमान माननीय श्री भास्कर भाऊ डिसले साहेब, ज्यांनी बरीच वर्ष कर्जत पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषद सांभाळली आणि आपण पाहतो आज आमच्या सोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून आम्ही ज्यांना नेहमीच म्हणतो असे आमचे भास्कर भाऊ दिसले. त्यांच्यासोबत सतीश दादा वखारे आणि आमचे दादा सतीश दादा आणि संदीप भाऊ. बघा सेम नाव भेटलं आम्हाला. नाही आम्ही दादा डायलॉग येतो आमचा संदीप नाव मध्ये लिहितो मी. हां सकाळी 4:30 वाजता घरी आलोय. काल बिरदो आपला मी जाते कधी बॉक्स क्रिकेटला जात नाही भास्कर दादा कधी. पण काल त्यांचा खूप आग्रह होता चिकन पाड्याचा का दादा तुम्ही सर्वीकडे जाता आमच्याकडे पण या. मग तिकडे गेलो. सकाळी 4:30 वाजले. पण मी म्हणतो ओरम क्रिकेट आपला ओरम क्रिकेट आहे. त्या बॉक्स क्रिकेटमध्ये बाबा इथे 2 अंपायर असतात. लाईव्ह असेल तर आपण तिसरा अंपायर इथं चेक करू शकतो. गणेश दादा मी काल अंडरम क्रिकेट बघितलं 6 अंपायर आहे दादा. कोण कुठून नो देतो माहीतच नाही. तर आता फक्त थोडा माईकचा आवाज कालच्यापेक्षा थोडंसं बिघडलाय. तो फक्त क्लिअर करा. जरूर अजय रॅरी सर यांची तब्येत खराब आहे पण ते लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. चला आपण पाहतोय तर जरूर आपण पाहतोय आज हा गुरु कालेकर आपण पाहतोय संपूर्ण आपल्या संघासोबत या ठिकाणी खेळताना दिसेल. हा आता हे उद्घाटनच असं आहे. तर दादांनो गुरुदादा या पुन्हा मी भास्कर भाऊंना विनंती करतो या आपण यायचं या ठिकाणी संदीप भाऊ आणि आमचे सतीश वखारे साहेब आणि एक चांगली स्पर्धा पाहिली होती सतीश भाऊ यांच्या माध्यमातून. मी प्रथमतः आपण पाहिलं होतं गुडवनच्या मैदानावरती कारण पहिल्यांदा गावठी कोंबडा खाल्ला असेल मी तिथे. मी कधीच चिकन मटन बाहेर खात नाही पण त्यावर ती स्पर्धा भास्कर भाऊ माझ्या खूप लक्षात आहे. तर या मी भाऊंना विनंती करतो आपल्या शुभास्ते श्री गणेशाचं पूजन आणि महाराजांचं पूजन या ठिकाणी होईल.
अखंड विश्वाचे स्थान प्रेरणास्थान ज्यांना म्हटलं जात आहे, त्या बाप्पा चरणी वंदन करूया. स्पर्धा सुखाची, समृद्धीची, शांततेची पार पाडून दे निर्विघ्नपणे. आपण पाहतो कॅमेरामॅन जर येतो कॅमेरा. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर श्री गणेशाचं पूजन आपण या ठिकाणी पाहतोय होत आहे. तर स्वर्गीय मंगेश दादा रसाल यांच्या स्मृतीवर अभिवादन करून आपण मी विनंती करतो. दादा मग तूच गणेश. तर दादाचा छोटा भाऊ गणेश याच्या शुभ हस्ते आपण पाहतोय पुष्पहार अर्पण करून दादांना इथं भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. एक आठवण नेहमीच दादाची मनात राहील की जेव्हा आपण स्पर्धा केलो आणि मंगेश दादा 11 संघ धोत्रे केले, दादाची आठवण नेहमीच आपल्या मनामध्ये राहील. तर जरूर आपण पाहतो या गणेश दादांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. बसा ना, आरामात बसा, काही टेन्शन नाही. तसं ओके चालेल, काही प्रॉब्लेम नाही. थोडीशी गरमी आहे आता, अजून थोडा उशीर बसलात ना मग वातावरणाशी आपण मेल होतो आणि समतोल साधल्यानंतर वातावरण खूप सुंदर वाटते. दादा तुंगीचे ही डोंगर आपण पाहिला गेला आणि ही घनदाट झाडी पावसाळ्यामध्ये खूप एन्जॉय होतो इकडे, आरामात दिसतंय. आणि आताही भास्कर दादा काल सांगितलं मी, कारण क्रिकेट म्हटलं गेलं आणि क्रिकेटमध्ये एन्जॉय करण्याचं म्हटलं गेलं ना तर इथे रजनी स्पर्धा झाली ना काही टेन्शन नाही, फुल एन्जॉय ना. जंगल में मंगल. अफलातून पाहतो क्रीडा नगरी आपण या ठिकाणी पाहतोय. चला मॅच ऑन. पहिला चेंडू गोलकरच्या बॅट मधून पहिला चेंडू निघतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहतोय. सानिया 11 खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर सानियाच्या नावाने संघ नेहमीच आणि नवीन आहे सध्या म्हटलं गेलं तर. हॅलो, काहीतरी प्रॉब्लेम झाला, काय झालं ते समजत नाहीये. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका होता या ठिकाणी. गुरु स्ट्राईक रोटेट करतो. ओके सर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण तेवढाच हे करून घेऊ. 2 चेंडू आणि 5 धावा. येतील कालेकर ज्यांनी कालभैरव चषकामध्ये मालिकावीरचा किताब पटकावला होता. इथे पाहतो पडल्यानंतर बाहेरचा वलन घेतो. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय निशांतला. निशांत आपण पाहतोय इथे सूर्यपटका येतील कालेकरच्या बॅट पण निघतो. अस्मानी दणका चेंडू सीमारेषा पार, रस मिळती 6. इथे आला षटकार. षटकाच्या सहाय्याने 4 चेंडूंची संख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. काल 58, 59, 60 धावा सहजरित्या शेष होत होत्या. धावाचा पाठलाग साई दादा मसने काल होता आणि भास्कर दादा तुमचीच हाईट आहे साईची, तुमच्यासारखी तब्येत आहे, पण एवढा जबरदस्त साईची आपण पाहतो केली काल. अफलातून फटकेबाजी पाहिली गेली. इथे आपण पाहतो थोडस खराब इथे चुकी होती. शेवटचा चेंडू 5 चेंडू आणि 11 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. जरूर आपण पाहतो गुरु धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करत होता. इथे ओव्हरपेच पुन्हा एकदा यतीनच्या बॅट मधून चेंडू निघतोय, जाऊन पोहोचतो सीमारेषा पार. यतीनच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
आज खऱ्या अर्थाने रविवारचा दिवस आहे. इंडिया पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीची मॅच आहे. बरेच जण आता ड्रीम 11 मध्ये बसलेत. हा तर आज लाईव्ह आपण पाहतो योगेश वाघ आमचं जेव्हा आम्ही एकत्रित 2 ठिकाणी टुर्नामेंट केल्या, एक जांबुटा केली, त्यानंतर आम्ही पाहतोय पायरमाल केली आणि त्यानंतर आम्ही पाहिलं होतं दामसच्या मैदानावरती जेव्हा आम्ही बसलो होतो योगेश वाघ, तेव्हाच आमची चर्चा झाली. योगेश वाघ इंडिया पाकिस्तानची जी मॅच आहे ती योगेश वाघच्या आवाजामध्ये तुम्ही यूट्यूब चॅनलवरती ऐकू शकता. आजचे आपण पाहतो थेट प्रेक्षेपण जसं चालू होईल तसं योगेश वाघचा आपण आवाज ऐकणार आहोत. तर ओके, आपण पाहतोय आमचे परम मित्र आणि बिरजोला गावचे शिवसैनिक माननीय दिनेशजी कालेकर सर ही स्पर्धा लाईव्ह पाहतात आणि त्यांच्याकडून बिरजोले संघासाठी लाख लाख शुभेच्छा आल्यात. आज ते हेड ऑफिसला आहेस बरोबर ते बसलेत, पण क्रिकेटचा आनंद त्या ठिकाणी घेतात आणि बिरजोले संघासाठी या स्पर्धेसाठी त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात. चांगला चेंडू गुरु आपण पाहतो त्या ठिकाणी डॉट चेंडू खेळतो. या अगोदर आपण पाहिलं गेलं पहिल्या षटकात 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगलने 17 धावा. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट चेंडू आपण पाहिला गेला. ते दरम्यान आपण पाहतो 1 मिनिट कॅमेरामॅन, आपण पाहतो कॅमेरा इकडे घ्यायचे. स्वर्गीय मंगीदादा स्मृती चषक 2025 ला त्याच्या माध्यमातून 2य क्रमांक देण्यात आले. सर्वांचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान सामाजिक कार्यकर्ता माननीय श्री भास्कर भाऊ दिसले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. अशोकजी रसाल साहेब यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते भास्कर भाऊ दिसले यांचं आपण या ठिकाणी अगदी स्वागत करायचं आहे. ही स्पर्धा म्हटली गेली तर खूप मोठं सहकार्य आणि प्रत्येक स्पर्धेला आपला हातभार आणि नेहमीच सहकार्य असते. युवकांना नेहमीच प्रेरणास्थान म्हणून आमचे या अगोदर परम मित्र म्हणून आम्ही नेहमीच भास्कर भाऊंना पाहिलं गेलं, कारण जेव्हा आमचा प्रवास चालू असायचा त्यावेळेस भाऊ खरंच खूप सुरेख आणि एक हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून दादा आहेत. त्यावेळेस सतीची वैखारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं पण या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर अतिथी देवो भव आणि महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी जपली जाते. सतीश भाऊ युवक आपण पाहतोय. तर जरूर आपण पाहतोय लगातार 4 चेंडू डॉट झाले. तर भास्कर भाऊ आणि आमचे सतीश दादा आपल्या मनापासून धन्यवाद. आपण या छोट्याखानी कार्यक्रमामध्ये आता त्या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. 4 डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिले गेलेत. इथे सुरेख आपण पाहतो की आपण पेक्षा कव्हर रिझल्ट मध्ये चेंडू उठतो, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4. इथे आला चौकार. स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. मयूर दलवी कर्जत टेनिस क्रिकेट केटीसी लाईव्ह इव्हेंटचे आपण पाहतोय. आजचे कर भूमीचे सर्व मयूर दलवी आणि त्याच्यासोबत आर्यन द लिटिल चॅम्पियन मॅन वाकस आर्यन. पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय आकाश रसाल आणि मेनपंच वैभव रसाल. इथे पाहतोय शोभून घेण्याचा प्रयत्न आणि तिला माहिती आहे इथे कुठे डॉट चेंडू भरपूर झाले. या षटकामध्ये 5 चेंडू डॉट, 1 चौकार आला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला पाणी घेऊन जा दादा.
बरोबर आहे का आता? पाचवीचं पण आमंत्रण करा, तो आहे पाचवीचं पण आमंत्रण. ए बघ रे. चला 2 षटकांचा खेळ. यानंतरची मॅच आपण पाहतोय. आजची आपण पाहतो दुसरी मॅच. चला मालेगाव वर्सेस शेलू बांदिवली, 2 संघाने आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. हा काय वाढू? एनडी बिल्डरचा काय संबंध आला इथं? गोलंदाज तयार. राहुलला पहिला चेंडू आपण पाहतो. वाईट चेंडू जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड व्हाईटने आपण पाहतो 22. 3 षटक 4 षटकांचा खेळ आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू. लगातार स्वेर मार आपण या ठिकाणी पाहतो. पहिल्या षटकात 17 धावा होतं. दुसऱ्या षटकात एक चौकार फक्त आला होता. 21 होता. इथे 2 चेंडू खराब. इथे लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आधी होता तेच बरोबर होता. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. हा पण दूरवर चेंडू होता. खेचण्याचा प्रयत्न केला. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकच धावे होती. समाधान मानावं लागेल. या दरम्यान आम्ही पाहतोय इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू पाहिला गेला. इथे आपण पाहतो झेल ड्रॉप झालाय. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचली होती स्कोर कार्ड वरती 25 या आकड्यावरती. या षटकात 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नायदा सुरेख चेंडू. लेफ्ट हँड गोलंदाज स्लोअर टाकतोय. या ठिकाणी आपण पाहतो अशोकदादा यांचं अशोकजी रसल साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. जणू काय रात्र झोप झाली नाहीये या येतीन या फलंदाजाची. का चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. या षटकात आपण पाहतो 4 धावा आल्या. धावसंख्या स्कोरकडे आपण पाहतोय 25 या आकड्यावरती.
त्याचं काय माईक बिक चालू असेल आता आपला एकच माईक आहे आपण माईक पण एक्स्ट्रा जोडणार पुराड घे चल धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 25 या आकड्यावरती शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज तयार, गोलंदाज हेमंत. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. थोडस बघा साऊंड सिस्टीम मध्ये गणेश दादा, वायर्स आपण लाईव्हची वायर्स जर दुसरीकडे टाकली तर आवाज एखाद्या वेळेला जो बाहेर माईक बंद केल्यानंतर पण आपण पाहतो आवाज खेचला जातोय. थोडस आपण फक्त दुरुस्ती करायची. मी चेंडू पंचांनी घोषित केलंय. नो चेंडू आपण ओव्हर स्टेपचा नो पंचांनी घोषित केलाय. यानंतर फ्रीट असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 2+1 धावसंख्या 2 नी 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. संदीप सर ओके कॅमेरा आपला एकच माईक आहे आपलं सीट याने बघ कसा बोलणार ना पण आपण कसा आला भारी भारी गणेश चला 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो आहे. हे बाद सॉरी 5 चेंडू कारण हा 9 चेंडू होता. फ्रीटचा चेंडू असेल. गणेश ती पिशवी ती बघ कुठे आली थांब थांब एवढी मॅच होते पुन्हा एकदा पाहतो सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे पंचाचा इशारा जरूर आमच्यावर पोहोचला. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. रस मिळती 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती येतील. कालेकर, गुरु कालेकर. कॅमेरा बॉयच आजचा दिवस आहे काय आवाज बंद झाला आवाज आहे ना इथे माईक बंद केला सर्व केला तरी आवाज बाहेर साध आवाज रे तो आवाज पण येतो. गुरु पुन्हा एकदा तयार. त्या ग्लास करायचा अप्रिया. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक होतो तिकडे आपण पाहतोय भावेश. स्वतः भावेश नेरल ते कपडा दुकान आणि ह्यो दुसरा भावेश.
चला नवीन फलंदाज पाहतो. 1 डाऊनला आपण पाहतोय निशांत. एक सिंगल एक चौकार पाहिला होता, त्यानंतर विकेट आपण पाहतोय. गुरु पुन्हा एकदा तयार. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. धोत्रेवाडी एंड कडून आपण पाहतोय. टेकडी एंड पर्यंत गोलंदाजीचा प्रवास आपण त्याचा पाहणार आहोत. इथे सुरे फटका. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धरणार. दर्शक चेंडू आउट ऑफ पार्क. बिगेट गुरुत्व गोलंदाजीने घेतलाय समाचार. चेंडू पाठवलाय पार. 7 धाव्यांसाठी आलेला हा बेहतरीन षटकार. बघा ती पिशवी आली बघा, थोडस बाहेर ढकलून द्या तिला. एक मिनिट पाठवतो तू इकडं. आकाश वैभव पाठवतो म्हणतो आपण. आलं आलं. इथे पाहतो सुंदर चेंडू. कमबॅक पाहिलं गेलं. एक षटकानंतर कमबॅक पाहतोय. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर जेव्हाही बिरदुले संघ खेळत होता, पहिल्या 5 चेंडूमध्ये 11 होत्या. शेवटच्या चेंडू होती षटकाराला. इथे 5 चेंडूमध्ये 11 धावा आहेत. इथे ओपी चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो भावेश, पण चेंडू आउटफील्ड फास्ट. चेंडू जातो सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 19-15 या आकड्यावरती. आणि विजयासाठी आपण पाहतोय. आपण अजूनही विचार केला तर 29 धावांची गरज आहे. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची गरज. यानंतर आपण पाहतोय टॉस केला जाईल. शेलू विपक्ष मालेगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. आई भवानी शिवसाई शेलू वर्सेस कालभैरव मालेगाव या 2 संघ दरम्यान ती मॅच खेळवली जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक झालेले. आपण टॉस साठी या ठिकाणी हजर होणं गरजेचं होतं. अजूनही आपण लेट आहात. जरूर आपलं पुन्हा एकदा विनंती केली जाते, आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. दीपक कालीकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मॅचची काढा जरूर होती. एसटीच्या पाठीमागे थोडीशी गडबड घोटाळा आपण पाहायला गेला. दोन चेंडू झालेत. आपण पाहतो सिंगल घेतली. धावसंख्या इथे घेतली जाईल कारण आमचे पहिला चेंडू सिंगल, दुसरी चेंडू सिंगल. चांगला चेंडू. टॉप चेंडू पाहतो दीपक. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या गेल्या तर 15 धावा होत्या.
आतापर्यंत 3 चेंडू 2 धावा या गोलंदाज दीपकने खर्च केल्यात. 3 चेंडू एकच झाले. ओके, पहिला डॉट येऊ. चेंडू येथील कालेकर त्या ठिकाणी पोहोचला जरूर. एक धाव आपण पाहतो. दुसरा गंदा प्रयत्न आणि दूरवरचा अंतर कापत असताना चितेके चपलाईने हरणाच्या गतीने 2 धावा या ठिकाणी धावल्या गेल्यात. आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतील धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता खालवर चेंडू राहिला गेला. डॉट चेंडू आपण पाहतोय. कमबॅक करून दिलं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या. जी सुरुवात केली होती आपण पाहतो बेदोले संघाने, त्याच पद्धतीने पहिल्या षटकात सुरुवात झाली होती ती बारणे संघाची. वाईट चेंडू आपण पाहतोय. 5 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. ऑडिओ प्रॉब्लेम. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा वाईट चेंडू. षटकाची समाप्ती झाले. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. पाणी घेऊन जायचं लगेच मैदानात. चला पाणी घेऊन जा. ऑडियो सेट वाले मेन्यू में जाना है. तो ऑडियो सेट में यहाँ पे मेरे पास है माइक्रोफोन सिलेक्शन का ऑप्शन होता है. तो जब भी आप एक नया जब भी आप इस फर्स्ट टाइम कैमकॉर्डर को लेंगे, इसका जो ऑडियो है वो नहीं वर्क करता होता है, बिकॉज हम लोगों को उसको इंटरनल माइक्रोफोन पे सिलेक्ट करना होता है. काफ़ी लोगों के मेरे पास ये यूजुअल क्वेश्चन आते हैं, क्योंकि ये जो हैंडल है ये एक एक्सटर्नल एक्सेसरी है इसकी, जो कि मल्टी इंटरफेस शू पे कनेक्ट होती है. एंड देन उसके बाद दिस कैमरा एबल टू रिकॉर्ड हाई क्वालिटी ऑडियो. तो कई बार जब हम इसे प्लग इन करते हैं तो ये दिखाई देगा. यहाँ पे मुझे इनपुट 1 देखने को मिल. अगर आपको इसे ऊपर बढ़ाना है तो देन उसके बाद आपको लेवल मायक्रोफोन में जाके तू लावला होता का? हा वॉइस येतोय ना. आवाज चालू आहे मेंटल. ते चालू आहे ना वॉइस. बंद कर मग तो. आजाला फोन कर ना सरळ सरळ. कशाला मग मी तेच हे करतोय. तिथे येते तेच कॅमेरा माईक कसं बंद करायचा. इथला आवाज येतो. मेन्यू मध्ये जाऊन ये. तर 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज. इथे चांगला चेंडू गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज योगेश आपण पाहतो सज्ज झालाय. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज. चेंडू आपण पाहतोय.
चला शिरू संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. तर कालबरोबर मालेगाव संघाचा कर्णधार या आपण टॉससाठी लगेच. सुनीलजी मिनमिने साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचे. प्रथम तर दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित व्हा. लेस्टमला चेंडू होता हलक्या तरी ग्लास केला. चेंडू खूप दूरवरचा पल्ला गाठला क्षेत्ररक्षकाने. ला जवाब क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी पाहतोय. जरूर या दरम्यान आपण पाहतो विजय शेठ रसाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जी पाण्याची व्यवस्था आमच्यासाठी करण्यात आली त्यांच्या माध्यमातून त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. गोलंदाज तयार योगेश वरती चेंडू रामचंद्र चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. ताव काढला होता तरी स्टंप वरती. एक धाव्या दरम्यान पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 23 या आकड्यावरती. 21 धावांची आधुनिक गरज आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. काल जर पाहिलं गेलं तर शौकार षटकांचे काल येत होते ते आज इथे आपण पाहतो बंद झाले. काल साई मसने नावाचं वादळ प्रसाद नावाचं वादळ काल होतं मैदानावरती आपण पाहतोय. त्या दरम्यान राजचंद्र गोमारे साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. राजचंद्र गोमारे साहेब या आपण व्यासपीठावरती. आपण मैदानावरती आलात मैदानाची शोभा वाढवली. आता आमच्या व्यासपीठावरती या आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवा. आपण पाहतो अंदाज घेता आला नाहीये. प्रथमतः झेल घेण्यासाठी धावला त्यानंतर चेंडू अडवण्यासाठी पाठीमागे झाला पण अबकाच्या बाहेर होता. चेंडू पडल्यानंतर डोक्याच्या पलीकडे चेंडू निघून गेला. 4 धावा. धावसंख्या स्कोर कर जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. चेंडू यतीन कार्यकर चेंडू खाली आला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद झटका दिला गेलाय तो आपण पाहतोय. पाटील संघाला उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी आता 17 धावेची गरज आहे. चला मालेगाव संघाचा कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी यायचंय. त्याच्यातले 25% केतन मात्रेने आमच्या अनिकेत दादाला पाठवलेत. भरपूर खूप मोठा फॅन आहे आणि रतन बोरा पण जाऊन आले ना दादा. हा दादाची मॅच पाहायला. 27 झाले. 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. यतीन कालेकर अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो आता झालेल्या स्पर्धेमध्ये जे बिरदोलीच्या तो कर देता है सबको बेहाल. पाच चेंडू आणि 17 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय भारतीय संघाकडून. यतीशला आपण पाहतोय. यतीन वर्सेस
यतीश, इथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. लेग स्पिन गोलंदाजी म्हटली जाईल. पहिल्यांदा झपतीशी आतमध्ये वलन घेतलं आणि थोडा शॉर्ट पिच होता. थोडंसं पाहतो पूल आणि पॉवरफुल फटकेबाजी करणं गरजेचे असणार का. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. लेग बाईची धाव तर 16 धावांची गरज आहे. आता प्रति चेंडू चौकाराची गरज आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. ऑस्ट्रेलियाचा शेनवॉन नंतर याचाच नंबर लागतो. हात बरोबर घ्यायचा येथील चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख झटकापट गोलंदाजी करतो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची गरज आहे. जरूर आपण शेलू संघाचा विचार केला. पूर्ण डे सीझन आणि की तुम्ही कुठे खेळलात नाही जास्त बाहेर. हा आता डे सीझन कमी झालं आणि राज्यात बाहेर निघालाय. जरूर आपण पाहतोय 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर पाहतो शेवटचा चेंडू जरी चौकार आला असेल तर विजय झाला. या ठिकाणी आपण पाहतो बिरदोले संघ पहिला राऊंड या ठिकाणी विजय होत असताना दुसरी मॅच कालभैरव मालेगाव विपक्ष आई भवानी शिवसाई शेलू या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. तर मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय ठरलाय मॅचचा हिरो तो यतीन कालेकर ज्याने उत्कृष्ट फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी केली. 21 रन आणि 2 विकेट ज्याच्या खात्यामध्ये जमा आहेत तो यतीन कालेकर ठरलाय या मॅचचा हिरो. मी या दरम्यान आपण वाहत तर सुनील शेठ मिनमिन यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देऊया. तर या येतील आपण मॅन ऑफ द मॅच साठी